मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण 4 भौमितिक रचना हे आज आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी गेल्या वर्षीपर्यंत आपण भौमितिक रचनेचे अनेक प्रकारचे उदाहरणे पाहिली आहेत। त्यातली काही उजळणीवजा उदाहरणे शिकूया। त्यासाठी आज आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन टूलकिटचा वापर करणार आहोत, जे ऑनलाईन टूलकिट आहे। या टूलकिटच्या माध्यमातून आपण सर्वात प्रथम रेषाखंड कसा दुभागायचा हे पाहणार आहोत। या ठिकाणी हे आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन टूलकिट ओपन केलेलं आहे। यामध्ये मी 6 सेंटीमीटरचा लांबीचा रेषाखंड घेतो, ज्याला नाव देतोय मी AB। हा रेषाखंड मला दुभागायचा आहे। त्यासाठी मी कंपासचा वापर करतोय। या ठिकाणी मी कंपास घेतलेला आहे। कंपासचं लोखंडी टोक आपण A बिंदूवर ठेवलेलं आहे आणि रेषेच्या निम्म्यापेक्षा अधिक माप आपण याच्यामध्ये आता घेतलेला आहे। याच्या साहाय्याने आपण रेषेच्या वरच्या बाजूला आणि रेषेच्या खालच्या बाजूला दोन कंस काढलेले आहेत। आता सेम अंतर घेऊन आपण B बिंदूवरून रेषेच्या खालच्या बाजूला आणि रेषेच्या वरच्या बाजूला कंस मारणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला 2 बिंदू मिळाले, जे आपण रेषेच्या साहाय्याने जोडतोय। अशा पद्धतीने आपल्याला रेषाखंड दुभागता येतो। याच पद्धतीने आपण दुसरा भाग अभ्यासणार आहोत, जो आपल्याला या वर्षीच्या प्रकरणासाठी आवश्यक आहे। तो म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचे समान भाग करणे। त्यासाठी पुन्हा आपण एक रेषाखंड घेतो। आता मी इथं अंतर काही घेत नाही। हा एक मी रेषाखंड घेतलेला आहे। या रेषाखंडाचे मला 2:5 या भागामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे 2 भाग अंशामध्ये आणि 5 भाग छेदामध्ये घ्यायचे। त्यासाठी पुन्हा मी रेषाचा वापर करतोय आणि इथे मी एक लघुकोन काढतो। 2:5 यापैकी 5 भाग हे जास्त भाग आहेत, तर आपण दिलेल्या हा जो कोन काढलेला आहे ह्याचे 5 समान भागांमध्ये रूपांतर करूया। हा इथे एक भाग मिळाला आपल्याला। सेम ह्या भागावरून आपण दुसरा भाग काढला। दुसऱ्या भागावरून आपण सेम तिसरा भाग काढला। तिसऱ्या भागावरून सेम आपण या ठिकाणी चौथा भाग काढतो आणि चौथ्या भागावरून सेम आपण 5वा भाग काढतो। या ठिकाणी आपल्याला 5 भाग मिळालेले आहेत। आता हा 5वा भाग आणि रेषेचं अंतिम टोक आपण एकत्रित करतोय। आता या ठिकाणी जो कोन तयार झालेला आहे तेवढ्याच मापाचा कोन आपल्याला या ठिकाणाहून हवा आहे। म्हणजे इथे मी जर ह्याला नंबर दिले 1 2 3 4 5, आता आपल्याला 2:5 या प्रमाणात काढायचं, म्हणजे 5 नंबरचा जितक्या मापाचा कोन आहे तितकाच 2 वरून मला काढायचा आहे। त्यासाठी मी पुन्हा कंपास घेतलेला आहे। कंपासच्या साहाय्याने एक ठराविक अंतराचा कंस काढून घेतोय, जो दोन्ही कोनाला छेदतोय। आता हे माप आपल्याला 2 वरूनही हवा आहे, म्हणून आपण आता 2 वर आलेला आहे। 2च्या बिंदूवर आपण ते टोक ठेवलेलं आहे आणि तेवढ्याच मापाचा त्याच पद्धतीचा कंस आपण या ठिकाणी काढतोय। आता ह्या 2 बिंदूंमधलं अंतर आपल्याला हवं आहे, त्यासाठी मी पुन्हा कोनमापक घेतोय आणि ह्या साहाय्याने जितकं अंतर आहे तेवढंच ह्या बिंदूपासून आपण पुन्हा कंस टाकणार आहोत। मगाचं अंतर आपण पुन्हा एकदा घेऊया।
आता आपल्याला या ठिकाणी हा बिंदू मिळाला, तो बिंदू आपण या ठिकाणी जोडतोय. अशा पद्धतीनं दिलेल्या कोणा इतकाच दुसरा कोन आपण या ठिकाणी काढलेला. याचा उपयोग करून आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे भौमितिक रचनेतील सर्वात आत्ताचा जो आवश्यक भाग आहे तो शिकणार आहोत. धन्यवाद.